कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात माले या गावी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वर्धापन दिनी भीमकन्या कडूबाई खरात यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामुळे परिवर्तनवादी समाजात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले। आरपीआयचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते, तर आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती। 24 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजन केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अमित कांबळे, उपाध्यक्ष ऋषिकेश मालेकर, सेक्रेटरी सुबोध कांबळे, खजिनदार कुणाल कांबळे यांनी केले होते। कार्यक्रमास आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे तात्या उपस्थित झाल्याने त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा। असे आमचे सर्व मान्यवर, अशा या मान्यवरांचा व्हायला हवा योग्य सत्कार आणि आदर। आता त्यांचा सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे आमच्या फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे त्यांचा सत्कार इथं संपन्न होणार आहे। माननीय संजय तात्या गाडे, जिल्हाध्यक्ष आरपीआय सातारा यांचा सत्कार माननीय आमदार अशोकराव माने बापू यांच्या हस्ते होईल। महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ताकद दिली। त्यांनी प्रचंड कष्ट भोगले, प्रचंड यातना झाले, एवढं प्रचंड शिकले आणि या शिकण्याच्या माध्यमातून आपल्याला जागर केलं जातं। आपल्याला शिका संघटनेला संघर्ष करा म्हणून आमंत्रण दिला आणि म्हणून आज आपल्यालाही सन्मान मिळतोय। आज मी आमदार होतोय, अनेक मंडळी समाजात वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, तो बाबासाहेब आंबेडकरांना त्याग आहे आणि म्हणून त्या प्रोटोकॉलनुसार ठरणार नाही ही सगळ्याची दिलगिरी व्यक्त करतो। मी माझा परिचय करून देवणी संजय गाडे, आरपीआयचा सातारा जिल्हाध्यक्ष, उत्तमदादा कांबळेंचा कार्यकर्ता। जेवढा दादा युवाचा जिल्हाध्यक्ष तेवढा मी जावळचा अध्यक्ष होतो। आता दादा फागरवाडीचे जिल्हाध्यक्ष तेवढा माझा शहाजी कांबळे होते। खरं म्हटलं तर एक नाविन्य वाटलं आता साहेब मला गटापासूनच्या प्रचंड राजकारणामध्ये बुद्ध शिवाजी फुले शाहू आंबेडकर विचार मंच नावाचा जो मंच आहे साहेब, कोण कुणाला जास्त मोठी बोलून मोठेपणा दिलं पाहिजे। माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्ता साताऱ्यातून माहीमला भेटायला येतो आलो, पण 14 एप्रिल 14 मेला तिथे छत्रपती संभाजीराजांची जयंती आपण साताऱ्यामध्ये नेहमी साजरी करतो आणि त्या कार्यक्रमामध्ये 2 वर्षापूर्वी महिला शाखा शिवा पाटील आणि जॉली मोलचा कार्यक्रम ठेवला प्रबोधनाचा। गेल्या वेळेला विद्रोही शहरा सचिन माळी आणि शीतल साठेंचा होता। या वर्षी 14 मेला शंभूराजांच्या जयंती दिवशी माहीमचा कार्यक्रम ठेवला। माहीमला भेटावं आश्रमात घेऊन इथं आलो, मात्र तरीही विचार झाला म्हणून माझा मान सन्मान केला। खरं म्हणजे तुम्ही भारावून गेलो, त्यांचा अनंत उपकार मी मानतो आणि जाताना एकच तुम्हाला शब्द जाताना एक 2 वेळ तुम्हाला सांगतो मी, असे कसे कुणाशी नकळत जाते जुळून नाते, असे कसे कुणाशी नकळत जाते जुळून नाते, चिंबवली होऊन माती पाऊस गाणी नाते, गुंता मनामनाचा की ईश्वर साक्षी, गुंता मनामनाचा की ईश्वर साक्षी, स्वतत्वासाठी नव्हे तर समाज हितासाठी कडूबाई खरात आमचे उत्तमदादा असतील किंवा आमदार साहेब यांचा प्रकाश होऊन जाईल तेव्हा, यांचा प्रकाश होऊन जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांना विशेषतः बुद्धशाहू शिवराय फुले आंबेडकर विचारधारा मंचला मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। जाताना माझी ओळख तुम्हाला देऊन जातो। तुम्ही तुतारी ऐकले का? तुतारी लोकसभेमध्ये आजच्या महाराष्ट्रामध्ये तुतारी गाजली, तो तुतारीवाला मी आहे। उदयनराजे भोसले ज्या तुतारीमुळे निवडून आले तो तुतारीवाला मी आहे। शशिकांत शिंदे साहेबच्या तुतारीमुळे पराजित झाले तो तुतारीवाला मी आहे। तुम्हाला सगळ्यांना मानाचा जय भीम करतो आणि शुभेच्छा देतो। वयाने मानाला उंचीवर तुमच्यापेक्षा खूप विचारलं नाही, जाणते आजोबी पण त्यांना तुम्ही तो मेळावा मला शब्द घेणार असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय सरकार। हॅलो Let it come on,
बाबासाहेबांचा जन्म झाला असं सुंदर गावचं भटूगाव आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा घडवलं माझ्या भावानी म्हणून काही म्हणतात अरे गाव अरे गावामध्ये ते आहे महू गाव अरे गावामध्ये ते आहे महू गाव अरे दुश्मन चढ़ भारताचा कायदा मंत्री भीम माझा झाला अमेरिकाचा युगंडला कंडक्टरला चालून पाहिले अमेरिकाचा युगंडला कंडक्टरला चालून पाहिले माझ्या बापाचा बाबासाहेबांची ही लेख वार करते ही आपली जशी तलवारीची धार अरे देशाचा बाप माझा देशाचा बाप माझा विक्रम पावर
तिच्यासाठी जे महामानवाचे विचार आहेत नीच नीच काहीच नाही कुठे फक्त आपल्या बाबासाहेबांचे विचार आहेत छत्रपती शिवरायांचे विचार आहेत अण्णाभाऊ साठेंचे विचार आहेत शाहू महाराजांचे विचार आहेत आपल्याला त्या विचारावर चालायचं हे विचार कसे तसे आपले विचार असावा उंच नीच जात पात कुठे काही नाहीये तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत आपण महाराष्ट्राचे आहोत जर कधी गावात भांडण झालं तर गल्लीत जातात गल्लीतून भांडण दिल्लीमध्ये जातात आणि दिल्लीत भांडण गेल्यावर साऱ्या महाराष्ट्राचं नाव खराब महाराष्ट्रामध्ये कोण कोण राहतं आपण समोर आपण सगळे एका मायच्या एका बापाचे लेकर आहोत महाराष्ट्र म्हणजे ही पवित्र भूमी आहे आणि याच्यासाठी तुमचे आमचा विचार असावा म्हणून काय म्हणतात अरे झालं फार अरे तुला देशालाच जाऊच शिवा पाहिजे शाला